नमस्कार मित्रांनो, आपल्या ऑल इन्फो मास्टर या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे मित्रांनो. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूयात की वोटर हेल्पलाईनवरून आपण घरबसल्या आपलं मतदार ओळखपत्र कसं मागवायचं. जे नवीन पद्धतीनं आता मतदार ओळखपत्र सरकारतर्फे जे आहे ते निवडणूक आयोगातर्फे देण्याचं काम चालू केलेलं आहे. जर तुमच्याकडे नवीन पद्धतीचं मतदार ओळखपत्र नसेल तर ते घरबसल्या तुम्ही अगदी सहज मागवू शकता. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत घरबसल्या आपलं मतदान ओळखपत्र कसं मागवायचं. तेव्हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. तर चला बघूया मित्रांनो, घरबसल्या आपण वोटर हेल्पलाईनच्या माध्यमातून मतदान ओळखपत्र कसं मागवायचं. आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक देखील करा. मित्रांनो, तर सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला वोटर हेल्पलाईन हे ॲप्लिकेशन ओपन करायचं आहे. हे ॲप्लिकेशन ओपन केल्यानंतर तुम्हाला या इथं जे आहे लॉग इन करून घ्यायचं आहे. तर तुम्हाला या इथं तुमचं वोटर हेल्पलाईन हे ॲप्लिकेशन ओपन करून लॉग इन करून घ्यायचं आहे आणि इथं खाली 3 डॉटवर क्लिक करायचं आहे. आणि या इथं तुम्हाला करेक्शन ऑफ एंट्रीज फॉर्म नंबर 8 हा जो आहे तो ऑप्शन निवडायचा आहे, त्यावर क्लिक करायचं आहे. आणि इथून आपल्याला लेट स्टार्ट म्हणायचं आहे. आणि इथं तुम्हाला एक प्रश्न विचारेल, तुमच्याकडं पहिल्यापासून वोटर आय डी आहे का, असेल तर यस, नसेल तर नो करायचं आहे. तर माझ्याकडे वोटर आय डी नंबर आहे, तर मी इथं यस करून नेक्स्ट बटनवर क्लिक करणार. आणि या इथे तुमचा वोटर आय डी नंबर आणि राज्य जे आहे ते सिलेक्ट करायचं आहे. तर या इथं मी माझा वोटर आय डी नंबर टाकलेला आहे आणि या इथं आपल्याला फेच डिटेल्सवर क्लिक करायचं आहे. या इथं आपले जे आहे डिटेल्स त्यांना सापडलेलं आहे. इथं खाली बघू शकता मॅसेज आलेला आहे. तर या इथं आपल्याला प्रोसीड बटनावर क्लिक करायचं आहे. प्रोसीड बटनावर क्लिक केल्यानंतर आपलं नाव आणि सर्व डिटेल इथं येईल. त्यानंतर जर ओके असेल तर आपल्याला नेक्स्ट बटनवर क्लिक करायचं आहे. या इथं केल्यानंतर या इथं तुम्हाला एक फॉर्म येईल. तो फॉर्म आपल्याला जो आहे तो व्यवस्थित भरून घ्यायचा आहे आणि पुढे आपल्याला नेक्स्ट बटनवर क्लिक करायचं आहे. तर या इथे तुम्हाला तुमच्या रिजनल भाषेमध्ये तुमचं नाव टाकायचं आहे, आधार नंबर टाकायचा आहे आणि मोबाईल नंबर टाकून आपल्याला नेक्स्ट बटनवर क्लिक करायचं आहे. या इथे केल्यानंतर तुम्हाला 4 ऑप्शन दिसतील. त्यातला पहिला आहे शिफ्टिंग ऑफ रेसिडेन्स, दुसरा आहे करेक्शन ऑफ एंट्रीज इन एक्झिस्टिंग इलेक्ट्रॉल आणि इश्यू ऑफ रिप्लेसमेंट इपिक विदाउट करेक्शन, रिक्वेस्ट ऑफ मार्किंग ॲज पर्सन विथ डिसेबिलिटी. तर आपल्याला इपिक मतदान ओळखपत्र आपल्याला घरी मागवायचं आहे, तर त्यासाठी आपल्याला 3 नंबरचा ऑप्शन जो आहे तो सिलेक्ट करायचा आहे. इश्यू ऑफ रिप्लेसमेंट इपिक विदाउट करेक्शन यावर आपल्याला क्लिक करून नेक्स्ट बटनवर क्लिक करायचं आहे. नेक्स्ट बटनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे 3 ऑप्शन दिसतील. तुमचं यापूर्वीचं वोटर आय डी हरवलं आहे का, पहिल्या नंबरला, आणि दुसऱ्या नंबरला आहे डिस्टर्ब ड्यू टू रिझन बियॉन्ड कंट्रोल लाईक फूड, फायर और अदर नॅचरल डिझास्टर, आणि तिसरा आहे म्युटिलेटेड, म्हणजे तुमचं हरवलं आहे का, किंवा पूर किंवा इतर काही कारणानं नैसर्गिक आपत्तीने तुमचं खराब झालं आहे का, आणि तिसऱ्या नंबरला आहे म्युटिलेटेड, म्हणजे पूर्णपणे खराब झालं आहे का. तर आपल्याला लॉस्ट जर केलं तर खाली इथं आपल्याला FIR दाखल करावी लागते. तर त्या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करायचं नाही, 2 नंबरच्या ऑप्शनवर आपण जे आहे ते क्लिक करायचं आहे आणि या इथं टिक करून आपल्याला नेक्स्ट बटनवर क्लिक करायचं आहे. नेक्स्ट बटनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे इंटरफेस दिसेल आणि इथं खालीला तुमचं जे काही प्लेस असेल ते प्लेस टाकून घ्यायचं आहे. आणि या इथं टाकल्यानंतर आपण इथं डन बटनवर क्लिक करायचं आहे. डन बटनवर क्लिक केल्यानंतर तुमची सर्व डिटेल आपण चेक करायचे आणि मग आपण सबमिट करायचं आहे. सर्व माहिती बरोबर आहे अशी खात्री झाल्यानंतर आपल्याला कन्फर्मवर क्लिक करायचं आहे. कन्फर्मवर क्लिक केल्यानंतर आपला ॲप्लिकेशन सक्सेसफुली सबमिट झालेला आहे. आपल्याला एक मेसेजसुद्धा येईल आणि हा रेफरन्स नंबर आपल्याला जो आहे तो नोट करून ठेवायचा आहे आणि वेळोवेळी आपण हा रेफरन्स नंबर टाकून जो आहे तो आपला फॉर्म ट्रॅक करू शकतो.
तर अशा प्रकारे आपण घरबसल्या वोटर हेल्पलाईनच्या माध्यमातून आपलं मतदान ओळखपत्र आपण घरबसल्या मागवू शकतो. व्हिडिओ चांगला वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब केला नसाल तर सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.